नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नमिता ब्लॉगमध्ये. आणि आज जाणार आहे मी बाहेर. काही शॉपिंग करायची होती मला, आणि आता सणसुद्धा येत आहे, त्याच्यामुळे मला काही खरेदी करायची आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. काय घेणार आहे, शक्य तुम्हाला साड्या घ्यायच्या आहेत. तर आम्ही आलेलो आहे आता DS मिलला. तर आमच्या इथे ना भरपूर मोठे मोठे गोडाऊन आहेत बरं का. म्हणजे हडपसर आणि सासवड जो रोड आहे ना, तर त्याला लागून आहे ना भरपूर मोठे मोठे गोडाऊन आहे. आणि आता आहे ना रक्षाबंधन पण येत आहे, तर म्हणून मला इथे ना मुलींसाठी साड्या घ्यायच्या होत्या. श्रवणला बांधण्यासाठी त्याच्या बहिणी येतात, तर त्यांच्यासाठी इथे साड्या घ्यायच्या होत्या. म्हणूनच आज मी आलेली आहे साडी खरेदी करायला. तर इथे मी गोडाऊनला आलेली आहे, आणि मी नेहमी ना ह्याच गोडाऊनला येते, कारण इथे मला साड्या आवडतात आणि रेट पण यांचा एकदम छान असतात, रिजनेबल असतात. आणि साड्यांमध्ये पण व्हरायटी ना भरपूर असते, त्याच्यामुळे आज मी इथे आलेले आहे. आणि इथे मी ही एक साडी बघितलेली आहे, खूप सुंदर होते बरं का. याचा कलर कॉम्बिनेशन छान होतं, आणि त्याच्यामुळे मी ही एक साडी बघत होते. आणि मुलींसाठी घ्यायचं आहे ना, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं फॅन्सी आवडतं, त्याच्यामुळे मग इथे मी फॅन्सी साड्या बघत होते. आणि ही आता बघा ट्रेंडिंगवाली साडी आहे. ह्याचा वर ब्लाऊज पण आहे ना शिवलेलाच ब्लाऊज असतो ऑलरेडी, पण ह्याच्यामध्ये कलर एवढे छान नव्हते. आणि इथे बघा ही सुद्धा साडी खूप सुंदर होती, आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर कलर ऑप्शन होते. भरपूर एक एक सुंदर सुंदर कलर होते. ह्याच्यामध्ये जांभळा कलर होता, तो सुद्धा खूप छान दिसत होता. आणि हे बघा भरपूर अशी व्हरायटी त्यांनी दाखवली, कलर ऑप्शन खूप होते. आणि आपण आहे ना जेव्हा आपण साडी घेतो त्यावेळेस आहे ना आपल्याला खूप कन्फ्यूज होऊन जातं. जेवढं आपण जास्त बघू ना तेवढं आपण जास्त कन्फ्यूज होऊन जातो. तर हे बघा इथे मी एक एक करून कलर बघत होते, तर ह्याची किनार आहे ना खूप सुंदर होती. आणि हा कलर बघा माझा तर फेवरेटच कलर आहे. बघू शकता इथे तुम्ही किती सारी व्हरायटी आहे. आणि इथे ना भरपूर सेक्शन आहेत, म्हणजे वेगवेगळे सेक्शन आहेत. आणि इथे मी ना ही बांधणीची साडी बघत होते, कारण मला अशी बांधणीच्या साड्या आहेत ना खूप आवडतात. तर इथे मी बघत होते, आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना भरपूर असे कलर होते. आणि इथे पण बघा ही एक साडी आहे, तर ह्याचा आहे ना ब्लाऊज जो आहे ना तो कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे, आणि साडी अशी प्लेन आहे. ही पण साडीचं सूत खूप छान होतं. तर ही एक साडी मी बघितली, आणि ही एक मी साडी जी आहे ना बांधणीची ती मी अंगावर टाकून बघत होते, आणि त्यांना विचारत होते कशी आहे, पण ते म्हणले अजून दुसरा कलर बघ. आणि ही साडी ना तिथं खूप छान वाटत होती, पण घरी आणल्यावरती आहे ना मला काही आवडली नाही एवढी, त्याच्यामुळे मी आता ती चेंज करून आणणार आहे. आणि ही एक आहे ना लाईट पिंक कलरमध्ये ही एक साडी होती, ही पण खूप सुंदर साडी होती, पण त्याचं फॅब्रिक थोडंसं पातळ असं होतं, त्याच्यामुळे नाही बघितली. आणि इथे पण बघा किती भरपूर सारे व्हरायटी दाखवली होती त्यांनी. आणि नंतर आहे ना मीच खूप कन्फ्यूज झाले होते की कोणत्या घेऊ कशा घेऊ. आणि जेवढं जास्त बघतो ना तेवढं जास्त कन्फ्यूज होतं. पण साड्या आहेत म्हणल्यावरती आपल्या महिलांचा तो जिव्हाळ्याचा विषय असतो एकदम, त्याच्यामुळं किती बघितलं तरी मन भरत नाही. तर इथे आपल्या स्वतःसाठी असेल ना तर आपण पटकन चॉईस करतो, पण आता हे मुलींसाठी घ्यायचं होतं, तर म्हणलं त्यांना आवडलं पण पाहिजे. आणि त्यांची चॉईस थोडीशी वेगळी असते, आपली वेगळी असते, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं थोडंसं फॅन्सीच आवडतं. तर इथे ना ह्या नवीन आलेल्या साड्या मी काही बघितल्या होत्या, आणि त्या मला आवडल्यासुद्धा, आणि पार्टीवेअर साड्या छान वाटत होत्या, त्याच्यामुळे मग मी त्या 2 घेतल्या. ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवतेच. तर इथे मी जातानासुद्धा आहे ना बिल करायला जातानासुद्धा इथे मध्ये मला साड्या दिसत होत्या, तर मी एक एक करून बघत होते. कलर पण खूप सुंदर होते, सूत पण खूप छान होतं, काही प्रिंटेड साड्या होत्या, काठपदरच्या पण साड्या होत्या. आणि पण इथे ना प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी पण साडी पाहिजे ते त्याच सेक्शनला जाऊन बघायची असते. तर इथे सुद्धा बघा मी जाताना आहे ना इथे काही साड्या होत्या बांधणीच्या, तर ह्या मी बघत होत्या. एकदम साध्या सिंपल साड्या होत्या बरं का. सूत पण छान होतं त्यांचं. आणि ही साडी बघा ना, ह्याचा कलर खूप सुंदर होता, आणि किनार पण खूप छान होती, आणि मस्त साड्या होत्या, छान होत्या. आम्ही म्हटलं, आणि हे बघा ही प्रिंटेड साड्यासुद्धा होत्या. म्हणलं काही मला साडी घरी वापरायची असेल तर मी बघावं म्हटलं. तर ही एक ग्रे कलरची सुद्धा साडी मला आवडली होती. ह्याचं पण सूत खूप छान होतं, आणि ही कॅमेऱ्यामध्ये एवढी कळून नाही त्याचा कलर, पण समोर त्याचा कलर खूप सुंदर दिसत होता. आणि आहे ना मी ही पण अंगावर टाकून बघितली. आणि अशा साड्या ना डेली वेअरसाठी खूप छान वाटतात, आणि कुठे जायचं असेल ना तर पटकन आपल्याला घालता येतात. आणि ह्याच्या किनारीला आहे ना अशा वेल वगैरे होते, आणि सूत पण छान होतं, त्याच्यामुळे घ्यायची होती मला, पण मी काही कारणाने घेतली नाही. आणि इथे आता माझी शॉपिंग झाली होती, तर आता इथे मी घरी निघाले होते, आणि आता मला एक ठिकाणी जायचं होतं बाळाला भेटण्यासाठी. तर इथे मी स्वीट होममधून आहे ना लाडू वगैरे घेतले, आणि छोटासा ड्रेससुद्धा घेतला. आणि इथे ना समोसा घेतला होता त्यांनी खाण्यासाठी, लस्सी घेतली होती. आणि मग जाताना आहे ना इथे छोट्याशा बाळाचे कपडेसुद्धा घेतले.
तर इथे मी एका महिन्याच्या बाळासाठी कपडे घेत होते, तर त्याच्यामध्ये मी काही कलर पण बघत होते. तर तुम्ही तर पाहिलंच असेल की मी केलेली आहे शॉपिंग. तर आता मी कोणत्या साड्या आणलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे आणलेली आहे मी ही एक साडी आणि ह्याच्यावरचा हा आहे ब्लाऊज, हा आहे कंबरपट्टा आणि हा आहे गोल्डन कलर. तर हे बघा पोस्टरमध्ये साडी अशी दिसणार आहे. मस्त सुंदर असा हा गोल्डन कलर आहे आणि ब्लाऊज पीस पण आहे ना खूप भरलेला आहे. हे भाईला येणार आहे आणि पाठीमागे असं प्लेन आहे आणि हातावर डिझाईन येणार आहे. मस्त काम केलेलं आहे. आणि इथे घेतलेला आहे हा दुसरा कलर. तर हा पण कलर आहे ना खूप सुंदर दिसतोय बरं का. ह्याच्यावर पण आहे असा कंबरपट्टा आणि बघा मस्त अशी डिझाईन आहे. त्याचा पोस्टर हा असा आहे. मस्त कलर आहे, दोन्हीसुद्धा आहे ना कलर मस्त आहेत एकदम. खूप आवडल्या मला ह्या 2 साड्या. मुलींसाठी आहे ना अशा फॅन्सी साड्या छान वाटतात, त्याच्यामुळे मी ह्या 2 साड्या घेतलेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला शॉपिंग हे नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.